म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी बाबा. भक्तीवीन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा नेला नाही, काही बरोबर येत नाही बाबा. भक्ती केलेल्याचा फायदाही होतो. प्रपंच किती करा, प्रपंचातलं काय कुणाच्या कामाला आलंय. अहो परमार्थ थोडा करा, काय वाया जात नाही. अहो असं कीर्तनाला येऊन बसा, तुम्हाला वाटतंय वेळ वाया चालला वेळ, फायदा होतो. अहो एखादं वाक्य कीर्तन करायचं घेऊन जा, श्रद्धेने फक्त घेऊन जा. श्रद्धा असेल तर फळ देणार. परमार्थातलं काही वाया जात नाही, प्रपंचातलं काही कामाला येत नाही. ऐका, एक शेठजी होता. शेठजी, लक्ष देऊन ऐका बरं का. शेठजी करोडपती होता. कसा होता? करोडपती. ऐका, माझ्याशी बोलत जा. महिला मंडळ, शेठजी कसा होता? मी बोला बरं का. शेठजी कसा होता? करोडपती. करोडपती होता, पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा. एक दिवस पत्नी म्हणली, मालक किती ओ मोठा सोहळा चाललाय, 157वा संजीवन समाधी सोहळा चाललाय बाबांचा, सगळं गाव कीर्तनाला जातंय. मालक जा 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 जा, बघा मंडपात बसायला जागा नाही, जा. शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता. शेठजी म्हणला, कधी कीर्तनाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, पण तू म्हणतेस तर आज कीर्तनाला जातो. शेठजीने पांढरे तारचे कपडे घातले आणि निघाला कीर्तनाला. सगळे कार्यकर्ते गेटवर, आपला चौबदार कसा उभा आहे, स्वागताला होते. सगळे कार्यकर्ते सगळ्या आलेल्या नवीन माणसांना सगळ्यांना म्हणायचे, या बसा, या बसा, या बसा. 5-6 कार्यकर्त्यांनी पाहिलं, एवढी पांढरे कपडे घालून कोण आलाय. दुसरा म्हणला, शेठजी सारखा दिसतोय. तिसरा म्हणला, तो काय मंदिराकडे येणार नाही. चौथ्याने जरा बारकाईने पाहिलं, अरे शेठजीचे. सगळे कार्यकर्ते पळतच गेले. एवढा मोठा करोडपती माणूस आज कीर्तनाला आलाय. मी परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय बरं का. सगळे कार्यकर्ते पळत गेले. शेठजी या 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 म्हणून आणला, आणि मोठा माणूस आहे, माग पुढे बसावता आणला आणि कीर्तन करायच्या पुढेच बसावा. म्हणले बसा. शेठजी आले, बसले, पण कधीच कीर्तन न ऐकल्याचा परिणाम. महाराज आले, रामकृष्ण हरी सुरू करायच्या अगोदर झोपला ना शेठजी. झोपलाच नाही, घोरायला लागला. आता कुणाची हिंमत आहे एवढ्या मोठ्या शेठजीला उठवायची. लोक म्हणले झोपू द्या, महाराज म्हणले घोरू द्या. कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली. मंडपात फक्त शेठजी झोपल्याला. रात्री पाऱ्याला विनेकरी असतो का, तो पारेकरी एक जागा होता. पारेकरी थोडा कडक होता. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला आलाय ना, इथं येऊन झोपलाय. राग आला पारेकराला. कुणी हिंमत नाही केली उठवायची, पण मी उठवणार. पारेकराने आवाज दिला, ओ शेठजी उठा. आणि मग शेठजीने उठून पाहिलं तर मंडपात माणूसच नाही. काय रे बाबा, माणसं कुठं गेली? संपलं कीर्तन शेठजी, तुम्ही गार झोपलाय. काय रे बाबा, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लगेच गार झोप लागली. पारेकरी म्हणला, काय बोलता आता या माणसाला. पारेकऱ्याने रागाने फक्त एक शब्द उच्चारला, हा हा जा. जा म्हणल्यानंतर शेठजी घरी आला, पण शेठजीची पत्नी झोपली नव्हती. पहिल्यांदाच बाबा घरी आलाय, कीर्तनाला गेलाय. घरी येणारे कीर्तन ऐकून पहिल्यांदाच कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारण्यासाठी जागी होते. शेठजी आले आले पत्नीने सांगितलं, मालक सगळं बाजूला राहू द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनात काय ऐकलं. काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो गार झोपतो. मालक असं काय हो करताय, पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि तिथं जाऊन झोपलात का हो, पण असं कसं होईल, 2 तासाचं कीर्तन आहे, लोक तुम्हाला झोपून देतील का, झोपलाच कसं काय तुम्ही. अगं मी पुढे जाऊन बसलो आणि झोपलो, कळालंच नाही काय.
पण असं कसं होईल 2 तासाचं कीर्तन? एखादा शब्द तरी कीर्तनातला ऐकला असेल, एखादं उदाहरण तरी ऐकलं असेल, एखादा नामोच्चार काहीतरी घेतला असेल. आठवा मालक. अगं मी गेल्यावर जी झोपलो ती कीर्तन झाल्यावर 15 मिनिटांनी मला विनेकराने उठवलं. मला काय आठवत नाही. मालक असं नका बोलू हो, परमार्थातलं काही वाया जात नाही. अहो एखादा शब्द तिथला आठवा. अहो आठवा. शेठजी म्हणला आता काय सांगू हिला. अहो एखादा शब्द तरी आठवा. शेठजी म्हणला मला काही आठवत नाही. मालक असं नका बोलू, एखादा शब्द तरी. शेठजी म्हणला काय सांगू आता हिला. शेठजी म्हणला हा मला एक आठवतंय. मी गेल्या कार्यकर्ते मला म्हणले मला पुढं नेऊन मला म्हणले बसा. आणि जाताना विनेकरी म्हणला जा. मला 3 शब्द आठवतात. कोणते? या, बसा, जा. पक्क लक्षात ठेवा बरं का. पण पत्नीला तेवढंच नवल म्हटलं, माय परमार्थातले ऐकून आले असतील, माय 3 का होईना शब्द घेऊन आले, त्याचा जप करा, परमार्थातलं काय वाया जात नाही. शेठजी करोडपती होता पण पक्का बायकोच्या ऐकण्यातला होता. तो म्हणला ठीक आहे, करतो की याचं नामस्मरण, करतो की याचा जप. शेठजी पलंगावर गेला. आता कीर्तनात फुल झोप झालती, घरी कुठं झोप लागत या. पलंगावर बसून आता पत्नीने सांगितलेलं याचा नाम उच्चार करा, जप करा. पलंगावर बसला, केला ना चालू जप. या, बसा, जा, या, बसा, जा. पण खरंच परमार्थातलं काय वाया जात नाही. योगायोग असा झाला त्या दिवशी, नेमकं त्याच दिवशी 5-6 चोरांनी शेठजीच्या घरावर दरोडा टाकला. चोरांनी पहिला पाऊल घरात टाकल्या तिकडं मंत्र चालूच होता. चोर म्हणले आलेलं पाहिले का अजून? ए खाली बस. सगळे चोर खाली बसले. शेठजीने दुसरा शब्द म्हणला बसा. चोर म्हणले आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, आता काय करणार? ए पळा. सगळी चोर पळायला लागली. तसं शेठजीने तिसरा शब्द म्हणला जा. चोर म्हणले आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, एवढ्या मोठ्याने जा म्हणतय म्हणजे शेठजीने आपल्याला पाहिलंय. जा म्हणतय म्हणजे उद्या आपला करेक्ट कार्यक्रम. चोर म्हणले मोठा माणूस आहे, जगणं मुश्किल करील, जाऊन मॅनेज करू कसा तरी. सगळे चोर परत आले आणि पाय धरले शेठजीचं. चुकलो हो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे. शेठजीने मंत्र बंद केला आणि म्हणला म्हणजे चोरी करायला आलता काय? ते चुकलो शेठजी, पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही. एक वेळेला सोडून द्या, पोटासाठी आलो, सोडून द्या. हे बाका शिक्षा म्हणून कालच एका ठिकाणावरून एक गाठोडं आणलंय, ते सोडलं बी नाही, ते तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कुणाला सांगू नका. शेठजी म्हणला गाठोडं इकडे द्या. गाठोडं घेतलं, चोरांना सांगितलं जा तुमचं नाव कोणाला सांगत नाही. चोर निघून गेली. गाठोडं घेऊन शेठजी पत्नी पशी आला. ए उठ जा, हे गाठोडं सोड, काय बघ त्याच्यामध्ये. पत्नीने गाठोडं सोडलं. ऐका बेलापूरकर, परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय. संपूर्ण गाठोडं पूर्ण सोन्याने भरलेलं होतं. पत्नी म्हणली मालक 1.5 लाखाच्या वरती तोळा गेलाय, हे कुठून आलं? शेठजी म्हणला हे आजच्या कीर्तनाचं फळ. आजच्या कीर्तनाचं फळ? अगं तू मला त्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास. या बसाचा. चोर आले, मी म्हटलं या. चोर बसले, मी म्हटलं बसा. चोर जायला लागले, मी म्हटलं जा. त्यांना वाटलं पाहिलंय, ते म्हणले गाठोडं ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. हे बघ तू सांगितलेल्या कीर्तनातल्या त्या निरुपयोगी 3 शब्दाचा जप केला तर आयुष्यभर धन पाहिजे म्हणणारा मी शेठजी. काय ग त्या परमार्थाची ताकद आहे. पहिल्याच वेळाला गेलो, योगी रामदास बाबांनी एवढं मोठं सोन्याचं गाठोडं पाठवलं, एवढं मोठं सोन्याचं गाठोडं पाठवलं. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक कधी कीर्तनाला गेला नाही, कधी भजनाला गेला नाही, कधी मंदिरात गेला नाही, पहिल्यांदा कीर्तनाला गेला आणि ते तिथं जाऊन झोपला.
पण तिथले व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द घरी घेऊन आल्यावर, त्याचा वारंवार जप केल्यावर बाबांनी एवढं मोठं सोन्याचं गाठोडं पाठवलं माझ्या योगी रामदास बाबांनी. पण मालक ऐका ना, यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं, माझ्या बाबांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तनात बसून टाळी वाजवली असती, तर प्रत्यक्ष योगी रामदास बाबा दर्शन दिलं असतं, प्रत्यक्ष योगी रामदास बाबा भेटले असते. मालक, परमार्थातलं काही वाया जात नाही, काही वाया जात नाही. म्हणून परमार्थ करावा, त्याची भक्ती करा.